हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा बघा महाशिवरात्रीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. त्या दिवशी बघा मी मस्त अशी खिचडी केली होती. पण खिचडी बघा मी बारीक साबुदाण्याची खिचडी केली होती. अगदी छोटा साबुदाणा होता, जो आपला रेग्युलर असतो तो नाही, त्याच्यापेक्षा हा छोटा होता. आणि साबुदाणा मस्त मोकळा भिजलाय बघा. त्यासाठी मी बटाटा घेतले, मिरची, जिरे, शेंगदाण्याचं कूट, मीठ. इथे मी ठेवले बघा कढई गरम करायला. आणि हा साबुदाणा भिजत घालताना ना पसरट भांड्यात भिजत घालायचा आणि अगदी थोडं पाणी टाकायचं, कारण की हा बारीक साबुदाणा पटकन भिजला जातो. त्याला जास्त वेळ लागत नाही. 2 तास 1 तास जरी भिजवला तरी साबुदाणा भिजला जातो. आणि कमी पाणी ठेवायचं, जास्त पाणी नाही टाकायचं, म्हणजे तो मोकळा होतो. जास्त पाणी ठेवलं तर ते पाणी जास्त शोषत नाही, मग तो असा पाणी त्या साबुदाण्यात खूप राहतं. मग त्यासाठी तो मोकळ्या भांड्यातच आणि कमी पाण्यात शिजवायचा. तिथे कढईमध्ये तेल तापलं होतं, त्याच्यामध्ये मी जिरे टाकले, मिरची टाकली आणि बटाटा टाकलेला आहे. आता बटाटा हा व्यवस्थित आपण शिजून घ्यायचा. उकडलेला बटाटा नाही आहे, हा कच्चाच बटाटा आहे आणि मी बारीक फोडी केलेल्या आहेत. जर उकळून बटाटा घेतला तर मग ती जी खिचडी जराशी चिवट होती, त्यापेक्षा ही मोकळा कच्चा बटाटा घेतला की खिचडी मोकळी होते. आता तो बटाटा आपण शिजवून घेऊया. इथे मी झाकण ठेवलं होतं 1-5 मिनटं. एका वाफेमध्ये बटाटा शिजला जातो. ह्या बटाट्याला खूप वेळ लागत नाही, अशा बटाट्याला शिजायला वाफेवरती. आता बघा मस्त असं बटाटा शिजलेला आहे. तुम्ही तूप टाकू शकता किंवा जे उपासाला चालतं तेल त्याच्यात करू शकता. मी हे शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे बघा. आणि बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे. आता त्यामध्ये आपण टाकूया जे आपण भिजवलेले साबुदाणे. बघा किती छान मोकळे साबुदाणा भिजलेला आहे. याच्याने खिचडी मोकळी होती. आणि आत्ताच बटाट्यामध्ये हे साबुदाणे चांगले हलवून घ्यायचे. आपण शेंगदाण्याचं कूट नंतर टाकणार आहे. जर आता टाकलं तर खिचडी चिवट होती. आपण शेंगदाण्याचं कूट नंतर टाकूया. आता ह्याच्यावरती बघा मी झाकण ठेवते. चांगलं त्यात मिक्स करून घेते. मग 5 मिनटं एक वाफ द्यायची, झाकण ठेवायचं बारीक गॅसवरती. आता आपण झाकण काढून घेऊया. मी इथं झाकण काढून घेतलं आहे बघा. आणि आता ही आपण एकजीव करूया, पुन्हा हलवूया ही खिचडी. बघा व्यवस्थित अशी हलवून घेऊया. छान मोकळी होते अशी केल्यावरती. जर आधी शेंगदाणा टाकला तर ती थोडीशी चिवट होण्याचे चान्सेस असतात. आता आपण टाकूया बघा मस्त असा जाडाभरडा केलेला कूट. खूप बारीक कूट करायचा नाही, थोडा जाडा ठेवायचा, म्हणजे दाताखाली छान लागतो. आणि आत्ता टाकायचं मीठ. आता ह्या सगळ्या प्रमाणानुसार मीठ टाकायचं. आणि आता आपण ही व्यवस्थित हलवून घेऊया. बघा किती छान मस्त अशी खिचडी झालेली आहे. आता काही बटाटा शिजलेला, आपण साबुदाण्याला पण वाफ दिलेली, त्याच्यामुळे शिजवायची असं ह्याला काही जास्त शिजवायला लागत नाही. मस्त असं हलवून घेतलं तरीसुद्धा आपण एकदा थोडीशी वाफ काढूया. वाफ काढली की आणखीन छान होती, मोकळी होती. आणि तो साबुदाणा जो आहे तो छान शिजला जातो, तो पूर्ण ट्रान्सपरंट होतो. बघा मस्त अशी खिचडी मोकळी. आणि तो साबुदाणासुद्धा एकूण एक साबुदाणा असं मस्त ट्रान्सपरंट शिजला गेलेला आहे. तर अशी झाली बघा तयार आपली मोकळी मस्त अशी छोट्या साबुदाण्याची, मिनी साबुदाण्याची खिचडी. नक्की करून बघा. ही खिचडी आपल्या रेग्युलर खिचडीपेक्षा ही खिचडी चवीला खूप छान लागते. मस्त अशी साबुदाण्याची खिचडी, दही आणि काकडी. तर चला तर मग आपण करूया आता फराळ. फक्त हा थोडा लेट झालेला आहे व्हिडिओ, पण हा त्या दिवशीचाच व्हिडिओ आहे. मस्त अशी इथे बघा मिनी साबुदाण्याची खिचडी तयार आहे. नक्की तुम्ही या साबुदाण्याची खिचडी करून बघा, खूप छान लागते. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही खिचडीची रेसिपी. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.